नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात खानदेश तसेच वराडातील एक खास पारंपरिक आणि अतिशय प्रसिद्ध अशी रेसिपी, ती म्हणजे दायगंडोरी किंवा मिरचीच्या भाजीची रेसिपी। रेसिपी अतिशय सोपी आहे। खानदेशात आणि वराडात आवर्जून घरोघरी ही भाजी बनवल्या जाते। चला तर मग बघूयात आता याची कृती। दायगंडोरी किंवा मिरचीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीची डाळ। घरगुती वापराची ही एक नेहमीची वाटी मी घेतली आहे। कपापेक्षा थोडी लहान ही वाटी आहे। सपाट कप ही तुरीची डाळ आहे। साधारण 4 व्यक्तींसाठी ही मिरच्यांची भाजी किंवा दायगंडोरी मी आज बनवणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 हे छोटे काटेरी वांगे, 2 टेबलस्पून अख्खे शेंगदाणे, 1 कच्चा टोमॅटो आणि 1 मूठभर आंबट चुका आणि साधारण 12 ते 13 ह्या हिरव्या मिरची घेतल्या आहे। तिखट हिरव्या मिरची आहे। मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात, पण ही दायगंडोरी किंवा मिरचीची भाजी छान तिखट आणि झणझणीत अशी असते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिरच्या घेताना ह्या नेहमी ताज्या असाव्या। ताज्या मिरच्यांपासून बनवलेली ही दायगंडोरी अतिशय चविष्ट लागते। सर्वप्रथम ह्या सर्व भाज्या आपण कापून घेऊ। तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी हे तुम्हाला असं दाखवलं आहे। सर्व भाज्या कापून झाल्या आहे। प्रत्येक गावागावानुसार ही दायगंडोरी किंवा मिरचीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। याआधी मी तुम्हाला माझ्या माहेरची मिरच्यांच्या भाजीचा प्रकार दाखवला आहे आणि आज मी तुम्हाला ही माझ्या सासूबाईंनी शिकवलेली माझ्या सासरची दायगंडोरी बनवण्याची पद्धत दाखवत आहे। आता दायगंडोरी म्हणजे काय, तर दायचा अर्थ आहे डाळ, ही तुरीची डाळ, आणि गंडोरी ह्याचा अर्थ आहे हे मिरचीचे तुकडे। मिरचीचे याप्रमाणे केलेले तुकडे ह्याला खानदेशामध्ये आणि वराडामध्ये गंडोरी असं म्हणतात किंवा गंडोऱ्या असं म्हणतात, आणि ह्या डाळीमध्ये शिजवलेल्या गंडोरी म्हणून दायगंडोरी। सर्वप्रथम आपण ही तुरीची डाळ कुकरमध्ये घालू। 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। डाळ स्वच्छ धुवून झाली। आता यामध्ये आपण साधारण 2.5 वाट्या पाणी घालूया। दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे। आता ही कापलेली मिरची किंवा गंडोऱ्या घालायच्या आहे। कच्चा टोमॅटो, वांगे घालूया आणि सुका। यामध्ये 1 टीस्पून तेल घालू, याने डाळ छान मऊ शिजते। आता कुकरचं झाकण बंद करू आणि मध्यम आचेवर साधारण 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून मंद आचेवर साधारण 10 मिनिट भाजी शिजवायची आहे। भाजी मऊ शिजायला हवी। हे बघा, डाळ अगदी मऊ शिजली आहे। आता आपण ही छान घोटून घेऊया। अगदी मऊ आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता डाळ अगदी मऊ घोटून झाली। आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालू आणि जरा एकसारखी करून घेऊया। पुन्हा हे व्यवस्थित असं घोटून घ्या। तुम्ही बघू शकता भाजी मी छान घोटून घेतली आणि एकसारखी करून घेतली आहे। इथे फोडणीसाठी साधारण 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। दायगंडोरी किंवा मिरचीची भाजी बनवताना शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरतात, ह्याची चव खूपच मस्त येते। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, जिरं मोहरी नीट तडतडली की 2 ते 3 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप। आता हे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला छान हलका तांबूस रंगाचे होईपर्यंत परतायचे आहे। तुम्हाला जर या पद्धतीने काप आवडत नसतील तर तुम्ही हे सुकं खोबरं किसून देखील घेऊ शकता, पण मध्ये मध्ये दाताखाली हे सुक्या खोबऱ्याचे काप आणि आपले शिजवलेले शेंगदाणे खूप मस्त लागतात। आता एक मध्यम आकाराचा कांदा घालूया। फोडणीला सुरुवात केली की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवून द्या। भाजीमध्ये आपल्याला नेहमी करता गरम पाणी घालायचं आहे।
हा कांदा जरा मऊ झाला की यामध्ये 2 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण देखील घालू. 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1-1.5 इंच आल्याचा तुकडा मी असा ठेचून घेतला आहे. आता हे सर्व साहित्य छान खमंग होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आमच्या गावाकडे अगदी घरोघरी ही दायगंडोरी बनवतात. दायगंडोरी आणि त्यामध्ये कुस्करून ज्वारीची भाकरी खूप मस्त लागते. तसं बघायला गेलं तर आमटीचाच हा एक प्रकार आहे. डाळ भाजी किंवा आमटी देखील तुम्ही याला म्हणू शकता. गावाकडे तर सामुदायिक कार्यक्रमांसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये ही बनवल्या जाते. पंक्तीतील चुलीवर बनवलेली ही दायगंडोरी अप्रतिम लागते. गावातला कुठलाही सामुदायिक पंगत असो, आवर्जून दायगंडोरीची पंगत असतेच असते. तुमच्या बोरला पाणी लागलं किंवा तुमच्याकडे बाळ झालं, कुठलाही छोटा छोटा आनंद जरी असला, प्रवचन आहे, गणपतीच्या दिवसांमध्ये देखील गणपतीचा पंगत असते, त्या पंगतीसाठी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये ही दायगंडोरी बनवतात. अतिशय चविष्ट लागते. हे बघा, कांदा लसूण छान हलक्या तांबूस रंगावर परतून झालं. आता यामध्ये 3 टेबलस्पून कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. आता हा कूट देखील आपल्याला जरा परतायचा आहे. हे बघा, सर्वच साहित्य अगदी खमंग परतून झालं. छान तांबूस रंगाचं झालं आहे. आता यामध्ये हळद घालूया. हा 1 टेबलस्पून मी गरम मसाला घेतला आहे. यातील अर्धा गरम मसाला आता घालूया. म्हणजे अर्धा टेबलस्पून गरम मसाला आपल्याला फोडणीत घालायचा आहे आणि अर्धा टेबलस्पून आपण नंतर घालूया. कुठलाही गरम मसाला तुम्ही घेऊ शकता. फक्त ज्यामध्ये लाल मिरची वापरली आहे तो घेऊ नका, त्यांनी भाजीचा रंग बिघडतो. कोथिंबीर घालू. या दायगंडोरीला कोथिंबीर भरपूर घाला. अगदी अर्धा मिनिटासाठी हे देखील आपण परतून घेऊया. आता ही घोटलेली भाजी आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. तुम्हाला भाजी किती दाटसर किंवा किती पातळ हवी त्यानुसार पाणी यामध्ये घाला. बघा किती छान रंग याला आला. जरा घट्ट वाटते आहे, अजून थोडं पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालू. आता ह्याला मस्त उकळी काढून घेऊया. हे बघा, भाजीला छान उकळी आली. आता सर्वात शेवटी उरलेला गरम मसाला घालू. कोथिंबीर घालूया. मिक्स करू. गरमागरम आणि खूप चटकदार अशी दायगंडोरी किंवा मिरच्यांची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी कुस्करून खा किंवा पोळी बरोबर खा. गरमागरम साध्या भातावर खायला देखील भाजी मस्त लागते. पारंपरिक रेसिपी आहे, नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.